ओके, भरपूर वेळ मी बडबड करत होतो, बट आय गेस माझा आवाजच ऑफ होता. माईक म्यूट मध्ये ठेवला होता. आता आवाज येत आहे का? हॅलो. येस सर. ठीक आहे, तर आपण आजपासून डिफरन्शियल इक्वेशन या पॉइंटवर डिस्कस करणार आहे. लेट स्टार्ट विथ द बेसिक डेफिनेशन. व्हॉट इज अ डिफरन्शियल इक्वेशन? an equation, differential equation basically काहीतरी इक्वेशन आहे. by equation what we mean, some left hand side is equal to some right hand side. ओके, इक्वेशनचा अर्थ असतो काहीतरी आपल्याकडे लेफ्ट हँड साइड आहे आणि काहीतरी आपल्याकडे राईट हँड साइड आहे. ओके, सो रिमेंबर करा की हे नेहमी एक अन इक्वेशनच असेल. ओके, सोल्युशन सुद्धा एक आपल्याला एक गिवन इक्वेशन फॉर्म मध्येच दिलेलं असतं. ओके, सो अन इक्वेशन which consists of differential coefficients of some dependent variable. Dependent variable is called as a differential equation. A differential equation. ओके, पंच ऑफ वर्ड्स आहे. त्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय येतो की आपल्याला काय हवं आहे, सुरुवातीला म्हणजे तिथे इक्वेशन दिसलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ते इक्वेशन असलं पाहिजे. त्याच्या पुढे डिफरन्शियल कोएफिशियंट्स. बाय डिफरन्शियल कोएफिशियंट्स म्हणजे मला म्हणायचं आहे की समथिंग लाईक डिफरन्शियल कोएफिशियंट या वर्डवर आपण थोडा फोकस करूया. ओके, डिफरन्शियल कोएफिशियंट्स याचा अर्थ मला घ्यायचा आहे की समथिंग लाईक dy बाय dx. ओके, डिफरन्शियल ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x किंवा डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर किंवा कधी कधी डी स्क्वेअर झेड बाय dx स्क्वेअर किंवा आपण काही काही वेळेस मध्ये हे सुद्धा बघणार आहे dy बाय dt. ओके, समथिंग लाईक दॅट. तिथे काहीतरी इंडिपेंडेंट आणि हा जो न्यूमरेटर मध्ये असणारे व्हेरिएबल्स असणार आहेत त्या व्हेरिएबल्सना आपण म्हणणार आहे डिपेंडेंट व्हेरिएबल. आणि जे डिनॉमिनेटर मध्ये येतात त्यांना मोस्टली आपण म्हणणार आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल. मी मोस्टली हा वर्ड यूज केलेला आहे. हा, याचा काहीतरी इम्पॉर्टन्स आहे म्हणून मी हा मोस्टली यूज वर्ड केलेला आहे. बट प्रत्येक वेळी जो व्हेरिएबल न्यूमरेटर मध्ये येईल तो डेफिनेटली डिपेंडेंट व्हेरिएबलच राहील आणि हा व्हेरिएबल जो डिनॉमिनेटर मध्ये येईल तो मोस्ट ऑफ द केसेस इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो. बट आपण आता जे इक्वेशन्स बघणार आहे किंवा इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये सगळे प्रत्येक वेळी तो इंडिपेंडेंटच राहणार आहे. तो आपण त्यांना इंडिपेंडेंट म्हणूया जो डिनॉमिनेटर मध्ये दिसतो आणि जो न्यूमरेटर मध्ये दिसतो त्याला आपण डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणूया. ओके, डिपेंडेंट याचा अर्थ काय असणार आहे की सोल्युशन टू गिवन given differential equation is always y is equal to y as a function of x. ओके, किंवा अदर केसेस मध्ये z as a function of x किंवा y as a function of t. ओके, सो इथे जे ब्रॅकेट मध्ये येणारा इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतो ज्याची आपण व्हॅल्यू काहीही चूज करू शकतो तो व्हेरिएबल नेहमी इंडिपेंडेंट राहतो आणि त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमुळे दुसरी व्हॅल्यू दुसरा व्हेरिएबल जो फिक्स होऊन जातो तो व्हेरिएबल म्हणजेच डिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, डिपेंडेंट व्हेरिएबल. आता फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वगैरे या गोष्टींवर आपण जास्त वेळ नको घालवायला. आपण डायरेक्टली सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जाऊ. बट व्हॉट डू आय मीन बाय सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन? ओके, पहिल्यांदा आपल्याला अर्थ हा कळायला पाहिजे की आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे म्हणजे नेमकं करणार काय आहे. बरोबर आहे ना?
सो डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे काय आपण बघूया एकदा. सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन. आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे नेमकं काय करतो. सो लेट f of x y dash equal to 0 be a डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की माझ्याकडे एक फंक्शन आहे ज्याच्यामध्ये एक्स दिसतो, वाय दिसतो आणि वाय डॅश दिसतो. ओके, एक्स दिसतो, वाय दिसतो आणि वाय डॅश दिसतो. काहीही असू शकतं. सपोज एक्स स्क्वेअर प्लस इक्वल टू वाय, वाय डॅश इंटू वाय प्लस वाय डॅश द होल स्क्वेअर, काही असं काही असू शकतं. डझंट मॅटर. माझ्याकडे काहीतरी फंक्शन आहे ज्याच्यामध्ये एक्स, वाय आणि वाय डॅश हे व्हेरिएबल मला दिसतात. ओके, एक्स, वाय आणि वाय डॅश हे व्हेरिएबल मला दिसतात. then the solution for given differential equation is a function, a known, जे फंक्शन आपल्याला माहित आहे, a known function y of x such that it satisfies the given differential equation. Okay, it satisfies the given differential equation. ओके, वर्ड्स थोडेसे कन्फ्युजिंग वाटतील, सो त्यामुळे आपण थोडे एखादं एक्झाम्पल घेऊया. सो कन्सिडर dy बाय dx इज इक्वल टू 1. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. तुम्ही बघू शकता हा ही टर्म y डॅश आहे. इथे y x आणि y दोन्ही नाहीयेत, बट ऍज अ फंक्शन कोणताही कॉन्स्टंट जो आहे कोणत्याही व्हेरिएबलचा फंक्शन कन्सिडर करता येतो. त्यामुळे ऍज अ फंक्शन ऑफ एक्स वाय वाय डॅश आपण याला कन्सिडर करू शकतो. आणि कन्सिडर करा y is given by some x plus c. c is an any constant. c is any constant. तर या केसमध्ये काय होईल, तर या केसमध्ये होईल की आपण जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केला, तर आपल्याला मिळेल dy by dx is equal to 1, which is the given differential equation, right? Which is the given differential equation. So या केसमध्ये मी म्हणेल y is equal to x plus c is the solution to the given differential equation. ओके, बाय सॉल्विंग मला म्हणायचं असतं की ती व्हॅल्यू जर मी डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुट केली तर मला सेम डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. ओके, डिफरन्शिएट करून वाय डॅशच्या ठिकाणी वाय डॅश टाकणं, एक्सच्या ठिकाणी एक्स लिहिणं, वायच्या ठिकाणी वाय लिहिणं, हे जर मी केले तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करून मला सेम डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. ओके, सो दिस इज व्हॉट आय मीन बाय हॅव्हिंग अ सोल्युशन टू द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. Okay, let's start solving differential equation. So first type that we are going to solve is variable separable differential equations. Variable separable differential equations. ओके, याला इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा कारण भरपूर क्वेश्चन्स या टाइपचे दिसतात. सो कन्सिडर a differential equation of the form dy by dx is equal to some f of xy. Okay, आपल्याकडे काहीतरी फंक्शन ऑफ एक्स वाय आहे. dy बाय dx आपण एका साईडला घेऊ शकतो आणि दुसऱ्या साईडला ऑदर व्हॉट एव्हर फंक्शन ऑफ एक्स वाय आहे ते आपण घेऊ शकतो. ओके, ऑदर जे पण फंक्शन आहे ते आपण घेऊ शकतो. नाउ suppose we can write this capital F of xy as g of x
into h of y. Okay, now suppose we can write down this capital F of xy as g of x plus capital h of y. म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की मी त्याला एक फंक्शन ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय फंक्शन ऑफ वाय असं लिहू शकतो. ओके, फंक्शन ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय फंक्शन ऑफ वाय असं लिहू शकतो. तर या केसमध्ये काय होईल, देन वी हॅव, तर आपल्याकडे काय असेल, dy बाय dx इज इक्वल टू हा g ऑफ x इंटू h ऑफ y. बरोबर आहे ना, कारण एफ ऑफ एक्सच्या जागी, या एफ ऑफ एक्सच्या जागी आपण ही व्हॅल्यू अज्युम केलेली आहे, तर ती व्हॅल्यू मी इथे लिहू शकतो. जर ही व्हॅल्यू मी लिहिली तर मला काय मिळेल, gy बाय h ऑफ y इक्वल टू g ऑफ x इंटू dx, g ऑफ x इंटू dx. तर we can integrate these quantities. We can integrate these quantities to get our solution. So what do I mean? We want to integrate dy upon h of y is equal to integration of g of x into dx. सपोज हे इंटिग्रेशन सम कॅपिटल एच ऑफ वाय आहे आणि हे दुसरा इंटिग्रेशन कॅपिटल एच ऑफ एक्स आहे प्लस सी. ओके, सो दिस इज माय गिवन सोल्युशन. ओके, सोल्युशन टू द गिवन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ दिस टाइप. सो व्हेरिएबल सेपरेबल मध्ये आपण काय करणार आहे, लेफ्ट हँड साइडला dy बाय dx आणण्याचा ट्राय करू आणि एफ ऑफ एक्स वाय जे काही आहे ते राईट हँड साइडला ठेवू. बट आपल्याला नंतर नोटीस होईल की याच्यामध्ये एक्स चे व्हेरिएबल आणि वाय चे व्हेरिएबल आपण सेपरेटली लिहू शकतो ऍज अ मल्टिप्लिकेशन इन बिटवीन, आणि त्यानंतर आपण एक वाय वाले टर्म एका साइडला आणि एक्स वाले टर्म्स दुसऱ्या साइडला आपण घेऊ शकतो, आणि शेवटी आपण इंटिग्रेट करून आपल्याला फायनल सोल्युशन मिळून जाईल. ओके, सो लेट्स हॅव सम एक्झाम्पल्स. Let's solve 2 or 3 examples. So consider. Okay, question says always solve the differential equation. So तो काही मी लिहत नाहीये. X plus 1 divided by y minus 2 where y is not equal to 2. Okay, y is not equal to 2. Okay, definitely most of the cases मध्ये ही कंडिशन गिवन नसेल, ती अज्युम केलेली जाते. Otherwise question doesn't make any sense, right? Question doesn't make any sense. त्यामुळे आपण अज्युम करून चालतो की y हा 2 नाहीये. ओके, या केस मध्ये तुम्ही बघू शकता का की इथे फंक्शन सेपरेटेड आहे. ओके, हा गिवन फंक्शन जी ऑफ एक्स आहे आणि 1 अपॉन y मायनस 1 इज h ऑफ y. ओके, गिवन फंक्शन जी ऑफ एक्स इंटू एच ऑफ वाय या फॉर्म मध्ये ऑलरेडी गिवन आहे. तर या केस मध्ये आपण काय करणार आहे की सेपरेट द व्हेरिएबल्स. ओके, बाय सेपरेटिंग द व्हेरिएबल्स मला म्हणायचंय की वाय चे व्हेरिएबल एका साइडला आणि एक्स चे व्हेरिएबल दुसऱ्या साइडला. सो जर मी वाय चे व्हेरिएबल या साइडला घेतले तर y मायनस 2 dy इक्वल टू x प्लस 1 इंटू dx ही व्हॅल्यू मिळेल मला. ओके, मी क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे y मायनस 2 या साइडला, dx सेकंड साइडला. ओके, देन by integration we have, so let's do the integration of y is y square by 2. Otherwise since this is the first example I will integration symbol also. Okay,
तर पहिल्यांदा मी इंटिग्रेशन सिम्बॉल सुद्धा लिहून टाकेन. So by integration, I want to integrate these two quantities. या दोघांना मला इंटिग्रेट करायचं आहे. Integration of y dy is y square by 2 minus 2y is equal to integration of x is x square by 2 plus इथे येईल माझा x integration of dx is x आणि finally the constant of integration c. The constant of integration c. ओके, तुम्ही इथेही सोल्युशन थांबवू शकता. अदरवाइज काही जण काय करू शकतात की 2 ने मल्टिप्लाय करायचं थ्रू आउट. सो इफ आय मल्टिप्लाय बाय 2 थ्रू आउट, मल्टिप्लाय बाय 2 बोथ साइड्स. ओके, नॉट नेसेसरी ही स्टेप झालीच पाहिजे. बट व्हॉट इज द ऍडव्हान्टेज की आपल्याला न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये कोणतीच टर्म राहत नाही. ओके, y square minus 4y is equal to x square plus x plus 2c plus 2c. Okay, this is the solution to the given differential equation. So this is the solution. This is the solution to given differential equation. Okay, आपण assume केलं होतं की y is equal to some let's have some phi of x is the solution. अशा फॉर्म मध्ये आपण सोल्युशनला assume केलं होतं. बट काही केसेस मध्ये आपल्याला या फॉर्म मध्ये आणणं डिफिकल्ट जातं. सो एनी फंक्शन, ओके, म्हणूनच मी म्हणलो की जे सोल्युशन आहे ते सोल्युशन म्हणजे फंक्शन नसतं तर इक्वेशन असतं. y इज इक्वल टू सम फंक्शन ऑफ एक्स. ओके, इथे इक्वेशन आहे आणि काही वेळेला आपल्याला y इज इक्वल टू सम इक्वेशन ऑफ एक्स असं लिहिता येत नाहीये और सम फंक्शन ऑफ एक्स असं लिहिता येत नाहीये. अशा केसेस मध्ये एक इक्वेशन आपण सोल्युशन म्हणून देतो. एक इक्वेशन आपण सोल्युशन म्हणून देतो. ओके, सो लक्षात ठेवा की सोल्युशन हे दॅट ऑल्सो ऍज अन इक्वेशन. द डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन इज ऑल्सो an इक्वेशन. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी राईट हँड साइड, काहीतरी सॉरी लेफ्ट हँड साइड आणि काहीतरी आपल्याला राईट हँड साइड हे नेहमीच असते. ओके, सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल्स. Okay, let's test our knowledge of that differential integration coefficients, your integration formulae. So dy by dx is equal to 1 plus y square divided by 1 plus or 1 minus x square. Okay, 1 plus y square divided by 1 minus x square. Okay, so separating the variables similar to the last step. Separating the variables. If we separate the variables, what do we have? We have dy divided by 1 plus y square equal to dx divided by 1 minus x square. भरपूर लोकांना हा इंटिग्रेशन माहित असेल. सो इंटिग्रेटिंग we have integral of dy divided by 1 plus y square equal to integral of dx divided by 1 minus x square. ओके, या इंटिग्रेशनची व्हॅल्यू येते tan इनवर्स ऑफ y. व्हॉट इज इंटिग्रल ऑफ dx अपॉन 1 मायनस x स्क्वेअर? किती लोकांना आठवतं? ओके, हा फॉर्म्युला तुम्ही लॉग मॉड मध्ये असतो आणि काही जण लक्षात जर नाही नसेल ठेवत तर आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर यालाच आपण a अपॉन 1 मायनस एक्स प्लस b अपॉन 1 प्लस एक्स या फॉर्म मध्ये लिहू शकतो. सो 1 मायनस एक्स, नॉट 1 मायनस एक्स, याने आपण जर मल्टिप्लाय केलं तर 1 इज इक्वल टू a इंटू एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस b इंटू 1 मायनस एक्स आणि आपण सबस्टिट्यूट करतो व्हॅल्यूज. पुट x इज इक्वल टू 1 which gives us a is equal to half आणि शेवटी पुट x is equal to -1 which gives b is equal to -half. Okay, so this integral transforms as integral dx upon
1 minus x plus, not plus, minus integral of, okay, 1 by 2 minus dx upon 1 plus x. 1 plus x. ओके, या स्टेज नंतर किती लोक इंटिग्रेट करू शकतात याला? ओके, याचा इंटिग्रेशन येईल 1 by 2 log of 1 minus x into -1 minus half log of 1 plus x. Log of 1 plus x. Okay, did I make any mistake? ओके, x इज इक्वल टू -1 पुट केल्यानंतर तुम्ही बघू शकता, ऍक्च्युली इथे मिस्टेक आहे. x इज इक्वल टू -1 पुट केल्यानंतर हा 1 मायनस -1 होईल. सो इट इज 1 x प्लस 1 and that's why it is not negative, it is positive. Okay, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. Then we have 1 by 2, okay, plus c log of 1 plus x divided by 1 minus x plus c. Okay, so solution is tan inverse of y equal to tan inverse of y equal to half times log of x plus 1 plus x divided by 1 minus x. 1 plus x divided by 1 minus x. ओके, जर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहत नसेल, हा वाला, then you have to go through the partial fractions again. Okay, then you have to go through the partial fractions. Okay, आपण let's solve one more and we will move on to the next type of equations. The third one, suppose we want to integrate dy by dx equal to 2x upon, let's go with 3y square. So x upon 3y square. Okay, so by separating variables, what do we have? 3y square dy equal to 2x dx. By integration, we have integral of 3y square dy equal to integral of 2x dx. But what is integral of 3y square dy? It is the integral of y square is y cube by 3. But that 3 cancels with this 3. And we have y cube equal to, similarly here 2 cancels and x square plus c. X square plus c. So this is our solution. Okay, this is our solution. Okay, any doubt? Okay, any doubt in these kinds of equations? Okay, let's again revisit what is the procedure to solve
व्हेरिएबल सेपरेबल डिफरन्शियल इक्वेशन्स. व्हेरिएबल सेपरेबल डिफरन्शियल इक्वेशन जेव्हा आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तेव्हा dy अपॉन dx इज इक्वल टू सम फंक्शन ऑफ एक्स वाय या पद्धतीने आपण लिहून घ्यायचं आहे. देन एफ ऑफ एक्स वाय कॅन बी रिटन ॲज g ऑफ एक्स इंटू g ऑफ वाय, h ऑफ वाय. ओके, सो व्हेरिएबल्स त्याचे सेपरेट होऊन जातील. व्हेरिएबल्स जेव्हा ते सेपरेट होऊन जातील तेव्हा आपण त्यांना जेव्हा ते व्हेरिएबल्स सेपरेट होऊन जातील तेव्हा आपण त्यांना सेपरेट अदर साईडला लिहू शकतो. ओके, वेगवेगळ्या साईडला आपण लिहू शकतो. जेव्हा आपण वेगवेगळ्या साईडला लिहू तेव्हा आपण डायरेक्टली इंटिग्रेट करून गिवन सोल्युशन अटेंड करू शकतो. हे सोल्युशन टू द गिवन डिफरन्शियल इक्वेशन डायरेक्टली आपण घेऊ शकतो. ओके, I need some questions of exact differential equation. So let me just search those first. Exact differential equation question. ओके, हे मोस्टली झालेले नाहीयेत 11वी-12वी मध्ये, बट दिस इज वन ऑफ द मोस्ट यूज. आणि जर तुम्ही गेटचे काही क्वेश्चन्स बघितले तर त्याच्यामध्ये युज्ड क्वेश्चन पेपर, युज्ड केसेस आहेत या, भरपूर वेळा आलेले क्वेश्चन्स आहेत. ओके, so we will solve those differential equation. So let's move on to second type of differential equation, which are called exact differential equation. Okay, exact differential equation. Okay, so consider a differential equation of the type m, किंवा आपण आधी सुरुवातीला dy by dx equal to let's have minus sign here. ओके, थोडेसे ते मी ऍडजस्टमेंट म्हणून लिहत आहे. ओके, m of xy divided by n of xy, which is m of xy into dx plus n of xy into dy equal to 0. ओके, या फॉर्म मध्ये. ओके, नोटीस करा की हा ऍक्च्युली सम कॅपिटल एफ ऑफ एक्स वाय आहे. सो सिमिलर टू द प्रिव्हियस टाइप. अगेन आपण त्याच पद्धतीचं इक्वेशन बघत आहे, बट यावेळी आपण व्हेरिएबल सेपरेबल करू शकलो नाही, व्हेरिएबल सेपरेट करू शकलो नाही. म्हणून आपण काय करत आहे की त्याला एक न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये लिहितो. आणि न्यूमरेटरला आपण एका साईडला म्हणजे mdx प्लस ndy इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये लिहितो. क्रॉस मल्टिप्लाय करून आपण सगळ्यांना न्यूमरेटर मध्येच घेऊन येतो. ओके, इफ ओके, ही थोडीशी पार्शियल आपला अजून झालेलं नाहीये, बट सपोज partial derivative of m with respect to y is equal to partial derivative of n with respect to x, then we say given differential equation is an exact differential equation. So partial derivative म्हणजेच काय आहे की जेव्हा मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करेन तेव्हा x हा व्हेरिएबल माझा कॉन्स्टंट राहील, आणि जेव्हा मी पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x करेन तेव्हा y हा व्हेरिएबल न बनता ऍज अ कॉन्स्टंट वर्क करेल. ऍज अ कॉन्स्टंट वर्क करेल. ओके, सो या केसमध्ये हाऊ इज द सोल्युशन कॅल्क्युलेटेड? In this case, the solution is given by either one of the following: integral of m dx
प्लस इंटिग्रल ऑफ एन डी वाय इक्वल टू C1. पण इथे इंटिग्रल एन डी वाय करताना ओनली वाय फंक्शन्स किंवा ओनली वाय टर्म्स आपण म्हणू, और अदर वे अराउंड एन डी वाय plus integral mdx equal to C2, but again here only x terms. Only x terms. ओके, हे थोडंसं कन्फ्युजिंग वाटत असेल की सोल्युशन अशा फॉर्म मध्ये कसं दिसतं, बट रिमेंबर ही सुद्धा कंडिशन आपल्याला व्हेरीफाय करूनच एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, सो लेट्स सॉल्व्ह सम एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन्स. Okay, consider differential equation of the type 1 upon dy, 1 upon y into, not 1 upon y, 1 upon x dy minus y upon x square dx is equal to 0. Okay, 1 upon x dy minus y upon x square dx. So here, given d differential equation is of the form mdx plus ndy equal to 0, and therefore m is given by 1 by x and n is given by y upon x square. ओके, जो आपण पार्शियली डेरिव्हेट करतो तो कसा शोधायचा, तर इथे जर y असेल, ओके, m सोबत x आहे ना, ओके, ऍक्च्युली इथे m आणि n ची व्हॅल्यू उलटी आहे. ओके, m सोबत x येतो, सो हा y अपॉन x स्क्वेअर इज ऍक्च्युली m and this 1 upon x is y. Okay, 1 upon x is y. ओके, ज्यासोबत x येतो तो फंक्शन m असतो आणि ज्यासोबत dy येतो तो फंक्शन n असतो. ओके, सो dy ज्याच्यासोबत येतो त्याला डिफरन्शिएट करायचं असतं विथ रिस्पेक्ट टू x, आणि जो dx सोबत येतो त्याला पार्शियली डिफरन्शिएट करायचं असतं विथ रिस्पेक्ट टू y. ओके, सो partially differentiate with respect to y. Why with respect to y? कारण इथे याच्यासोबत x आलेला आहे, सो जो आलेला आहे त्याला सोडून दुसऱ्या व्हेरिएबलने पार्शियली डिफरन्शिएट करायचं. देन पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे डेल m अपॉन डेल y. ओके, या केसमध्ये x हा कॉन्स्टंट असतो. ओके, या केसमध्ये x हा कॉन्स्टंट ऍज अ कॉन्स्टंट ट्रीट होतो. सो डिफरन्शिएशन ऑफ y अपॉन x स्क्वेअर इज 1 अपॉन x स्क्वेअर. ओके, डिफरन्शियल ऑफ y फक्त आपण घेतो. सो हा जो -1 अपॉन x स्क्वेअर आहे तो एक टोटली कॉन्स्टंट ऍज अ कॉन्स्टंट वर्क करेल. आणि सिमिलरली पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर या केसमध्ये आपल्याला डेल एन बाय डेल एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि इथे तर वायचा काही संबंधच नाहीये. तुम्ही पार्शियली डिफरन्शिएट केल्यानंतर डायरेक्टली बघू शकता की ही व्हॅल्यू -1 अपॉन एक्स स्क्वेअर येते, राईट. एक्स पॉवर n मायनस वन n मायनस वन इंटू एक्स पॉवर n मायनस वन, n इंटू डिफरन्शियल ऑफ एक्स पॉवर n इज n इंटू एक्स पॉवर n मायनस वन. इथे हा आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, इथे आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. सो इथे n ची व्हॅल्यू -1 होती. सो क्लिअरली del m upon del y is equal to del n upon del x. Therefore, given differential equation is an exact differential equation. A given differential equation is an exact differential equation, and therefore solution is integral of mdx plus integral of ndy. ओके, यामध्ये
only y functions equal to c. So let's integrate. Integral of m ची व्हॅल्यू होती मायनस y अपॉन एक्स स्क्वेअर dx प्लस ओनली फंक्शन्स ऑफ y. तुम्ही बघू शकताय की इथे n मध्ये फक्त फंक्शन ऑफ y अशी एकही टर्म नाहीये. सो त्या केसमध्ये इंटिग्रल ऑफ 0 dy is equal to c and therefore y by x is c. This is our solution. Y by x is equal to c is our solution. Then integral 0 dy is again 0. Okay, actually some constant but doesn't matter. कारण ऑलरेडी आपल्याकडे इथे कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. ओके, थोडंसं कन्फ्युजिंग असेल. सो लेट सॉल्व 2 or 3 more examples. So consider the equation 2xy dy by dx plus y square minus 2x is equal to 0. ओके, या केसमध्ये आपल्याला गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन कोणत्याच फॉर्म मध्ये असे डायरेक्टली दिलेलं नाहीये. सो आपण पहिली स्टेप फॉलो करणार की dy बाय dx फॉर्म मध्ये लिहायचं ट्राय करणार. सो dy बाय dx तुम्ही बघू शकता इट इज 2x मायनस y स्क्वेअर डिवायडेड बाय 2xy. ओके, इथे आपण व्हेरिएबल सेपरेट करू शकतो का? तर नाही करू शकत. okay? आपण व्हेरिएबल सेपरेट नाही करू शकत. तर मग मी काय करेन, therefore 2xy dy इक्वल टू 2x मायनस y स्क्वेअर dx क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे आपण. ओके, क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे आणि देन सेकंड टर्म ही आपण लेफ्ट हँड साइडलाच घेऊन जाऊ. सो अगेन वन मोर नेगेटिव्ह. सो y स्क्वेअर मायनस 2x dx प्लस 2xy dy इक्वल टू 0. इक्वल टू 0. ओके, सो या फॉर्मला मी mdx प्लस ndy इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू. ओके, m ची व्हॅल्यू आहे y स्क्वेअर मायनस 2x आणि n ची व्हॅल्यू आहे 2xy. ओके, सो therefore m is y square minus 2x and n is 2xy. ओके, या केसमध्ये आपल्याला पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि या केसमध्ये पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचा आहे. ओके, तर इथे पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y केल्यानंतर इथे मात्र 2y राहील कारण x हा व्हेरिएबल कॉन्स्टंट ट्रीट होतो. सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y इज 0. ओके, सो इथे प्लस 0 मी लिहत नाहीये. सिमिलरली इथे सुद्धा हा y व्हेरिएबल कॉन्स्टंट ट्रीट होईल. सो 2y इंटू x चा डेरिव्हेटिव्ह जो की आहे अगेन 2y. एक्सलाच फक्त आपण डिफरन्शिएट करतो. y ऍज अ कॉन्स्टंट ट्रीट होतो. ओके, सो देअरफॉर अगेन del m by del y is del n by del x given d is an exact d. Okay, given differential equation is an exact differential equation. So जर exact differential equation आपल्याला मिळत असेल then the solution is आपण other way round करूया यावेळी. So integral of n dy plus integral of m dx, but इथे only functions of x equal to c. So n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 2xy. So integral of 2xy dy plus only functions of x. Only functions of x इथे कोणते फंक्शन्स आहेत सांगा? यामध्ये y स्क्वेअर हे फंक्शन ऑफ x नाहीये, बट -2x
ओके, -2x पूर्ण हा पार्ट घ्यायचा असतो हा आपल्याला. सो हा पूर्ण पार्ट फंक्शन ऑफ एक्स आहे. सो तिथे मी लिहेन इंटिग्रल ऑफ -2x dx is equal to c, and by integration you can see it is xy square minus x square equal to c. Okay, integration of y dy is y square by 2, हा 2 कॅन्सल होऊन जाईल. ओके, याचं इंटिग्रेशन येईल y स्क्वेअर बाय 2, 2 कॅन्सल होऊन जाईल आणि x तर कॉन्स्टंटच आहे आपल्यासाठी. आणि इथे मात्र सिम्पली इंटिग्रेशन ऑफ x आहे. सो इंटिग्रेशन ऑफ x dx इज x स्क्वेअर बाय 2, परत एकदा 2 कॅन्सल होईल आणि हा नेगेटिव्ह साइन इथे पुढे येऊन जाईल. ओके, हा नेगेटिव्ह साइन इथे पुढे येऊन जाईल. Okay, let's solve one more example. Example number 3. 2 times of 1 plus y plus 1 e to the power x dx plus 2 times of e to the power x minus 2y dy equal to 0. Equal to 0. Okay, given equation directly m dx plus n dy equal to 0 या फॉर्म मध्ये आहे. ओके, जिथे m ची व्हॅल्यू ही n ची व्हॅल्यू ही क्लिअरली आपल्याला विजिबल आहे. सो लेट्स राईट डाऊन m is equal to 2y, okay, 2 into y plus 1 e to the power x, and n is 2 into e to the power x minus 2y. Okay, so let's calculate del m by del y. ओके, m सोबत x येतो तर आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y करायचा असतो. सो इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y केल्यानंतर कॅन यू सी इट इज e to the power 2 times e to the power 2x. ओके, हा 2 तर कॉन्स्टंट आहे तसाच लिहिला. या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा सुद्धा पार्ट कॉन्स्टंट आहे त्यामुळे तसाच लिहिला. आणि या टर्मचा आपल्याला ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, बट y प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y हा सिम्पली 1 आहे. ओके, सिम्पली 1 आहे, त्यामुळे आपल्याला काही लिहायची गरजच पडली नाही. आता या केसमध्ये येऊया. या केसमध्ये del n by del x can be written as 2 into e to the power x. Why? कारण 2, ओके, कारण e to the power x चा डेरिव्हेटिव्ह आहे e to the power x, but 2y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येईल 0. ओके, सो क्लिअरली my is equal to nx. ओके, हे सुद्धा नोटेशन आपल्याला नंतर बघायचं आहे की जेव्हा मी सबस्क्रिप्ट मध्ये x आणि y लिहितो याचा अर्थ आहे की त्या व्हेरिएबलने मी त्यांना डेरिव्हेट केलेला आहे पार्शियल. ओके, सो डेल एम बाय डेल वाय याच टर्मला मी my असंही लिहू शकतो आणि डेल एन बाय डेल एक्स या टर्मला मी nx या असंही लिहू शकतो. ओके, देअरफॉर गिवन d is an exact differential equation. Okay, given d is an exact differential equation. Therefore, the solution is integral. We can choose any in any order we want. Okay, so upon mdx is try to mdx plus integral ndy equal to c. But या केस मध्ये only functions of y हवे आहेत आपल्याला. सो इथे मात्र 2 times of I guess y plus 1 e to the power x dx plus only functions of y. ओके, इथे बघू शकताय जर आपण हे ब्रॅकेट ओपन केलं तर 2 into e to the power x बनेल, which is not only function of y but 2 into minus 2y which is minus 4y is the function of only variable y. Okay, so minus 4y d1. तिथे आपल्याला एक फंक्शन मिळालेलं आहे जे ओनली फंक्शन ऑफ y आहे. देन बाय इंटिग्रेशन जेव्हा मी इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स करत आहे तेव्हा ही क्वांटिटी ऍक्च्युली कॉन्स्टंट म्हणून ट्रीट होते. सो इंटिग्रल ऑफ e टू द पॉवर x dx which is simply e to the power x. So this is 2 into y plus 1 into e to the power x
आणि या टर्मचं इंटिग्रेशन आहे 2y² इक्वल टू सी. ओके, 4y इंटिग्रेशन येईल 2y². ओके, -2y 4y इंटिग्रेशन येईल -2y² and equal to c. Okay, so this is our solution. This is our solution. Okay, shall we solve one more example? Okay, the exact differential equation तुम्ही बघितलेलं नसेल mostly. So let's have one more example. This time, okay, let's have polynomials, simply polynomials. So 2xy plus 6x dx plus x square plus 4y² y cube dy equal to, okay, x square plus 4y² y cube dy equal to 0. Clearly, given d is of the form mdx plus ndy equal to 0. Okay, mdx plus ndy equal to 0. So therefore, what is the value of m? M is 2xy plus 6x and n is x square plus 4y cube. m सोबत x आहे तर मी त्याला पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y करेन, त्याच्यामुळे मला फक्त x 2x मिळेल. आणि इथे n सोबत y आहे तर मी याला पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x करेन, परत मला 2x मिळेल. सो क्लिअरली दोघेही इक्वल आहेत. क्लिअरली my equal to nx, which implies given d is exact. Okay, given differential equation is an exact differential equation, and therefore the solution is given by integral of mdx plus integral of nd equal to c, where this part should be function of only y. Function of only y. So let's write down m. M is 2xy dx plus only function of y. Only function of y जर आपण बघायचे म्हणले तर हा फंक्शन ऑफ x आहे. सो हा क्रायटेरिया आपला सॅटिस्फाय नाही करत, बट हा पॉइंट सॅटिस्फाय करतो. सो जो सॅटिस्फाय करतो तो आहे 4y³. सो फक्त आपण y³ लिहिलेला आहे n च्या जागी, इक्वल टू c. ओके, and therefore integral of 2xy dx is x square y, integral of 6x dx is 3x square, and integral of 4y³ dy is y power 4 equal to c. This is our solution. Okay, अजून आपल्याकडे 4 minutes आहेत. So shall I take one more example or just repeat the process? How to get the solution to the exact differential equations? Okay, so exact differential equation in most of the cases, okay, most of the cases आपल्याला या फॉर्म मध्ये येतात. ओके, त्यांना आपण थोडस रिअरेंज करून mdx प्लस ndy इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आपण लिहायचा ट्राय करतो. ओके, mdx प्लस ndy इक्वल टू 0. नोटीस करा की मी m आणि n दोन्ही फंक्शन्स ऑफ एक्स वाय, कॉम्बिनेशन ऑफ एक्स वाय लिहिलेलं आहे. ओके, एक्स आणि वाय दोन्हीही येऊ शकतात, असं काही कंपल्सरी नाहीये की फक्त एक्स आला पाहिजे, फक्त वाय आला पाहिजे. ओके, देन आपण काय करतो की त्यांना जो m सोबत x आहे ना त्याला मी पार्शियली डेरिव्हेट करतो विथ रिस्पेक्ट टू y, आणि n सोबत y आहे म्हणून त्याला मी पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x करतो. ओके, सो जर मी हे केलं, जेव्हा मी ही गोष्ट करतो तेव्हा मला काय मिळतं की
तेव्हा मला ऍक्च्युली एक अशी कंडिशन मिळते, म्हणजे जर याची जर पूर्ण थेअरी बघितली तर सोल्युशन डीएफ ओके इज ऑलवेज गिवन बाय del f by del x dx प्लस del f by del y dy. ओके, ज्यांनी पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सॉल्विंगचे एक्झाम्पल बघितले असतील तर तेव्हा आपण थर्ड टाइप मध्ये जेव्हा dz इज इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय लिहित होतो ना, तो फॉर्म आहे बघा हा. ओके, ऍक्च्युली तोच फॉर्म इथे रिपीट झालेला आहे एक्झॅक्ट मध्ये. ओके, सो आपण ते परत एकदा आपण पार्शियल डिफरन्सिएशन मध्ये हा पार्ट परत एकदा व्यवस्थित समजून घेऊ. ओके, तर त्या सोल्युशन मध्ये आपण डायरेक्टली सोल्युशन काढू शकतो. कसं काढू शकतो, तर एम ला पार्शियली इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आहे. इवन दो इथे मी dx लिहित आहे, बट बिकॉज दिस वॉज इंट्रोड्युस इन द फर्स्ट इयर म्हणून इथे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स दाखवलेला आहे. बट आयडियली दिस शुड बी डेल एक्स. ओके, म्हणून आपण वाय ला कॉन्स्टंट ट्रीट करत होतो. ओके, वाय ला कॉन्स्टंट ट्रीट करत होतो. बट अगेन दिस इज इंट्रोड्युस इन अर्लियर क्लासेस, त्यामुळे त्यांना dx लिहिलेलं असतं. ओके, अर्लियर क्लासेस मध्ये असल्यामुळे त्याला dx लिहिलेलं असतं, कारण पार्शियल इंटिग्रेट वगैरे या कन्सेप्ट थोड्याशा ऍडव्हान्स मानल्या जातात. बट या केसमध्ये काय अज्युम केलं जातं की वाय कॉन्स्टंट आहे आणि देन व्हॉट एव्हर रिमेनिंग टर्म इज त्याचे आपण त्या फंक्शनचेच किंवा त्या व्हेरिएबलचेच फंक्शन्स घेतो. सो या केसमध्ये फर्स्ट केसमध्ये जेव्हा मी सेकंड इंटिग्रेशन ऑफ एन करणार आहे तेव्हा ओनली वाय टर्म्सनाच मी इंटिग्रेट करेन. ओनली वाय टर्म्सना इंटिग्रेट करेन. सिमिलरली जर मी इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय फर्स्ट केलेला असेल तर इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रल ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू एक्स मला नंतर करावं लागेल. बट विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करताना ओनली एक्स टर्म्सच फक्त इंटिग्रेट होतील. सो जर तुम्ही एक्झाम्पल्स आपले बघितले, आय विल गो विथ एक्झाम्पल नंबर 3. ओके, सो इथे आपण कम्पेअर केलेला आहे की एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये येत आहे. देन एम ची व्हॅल्यू आपण कम्पेअर करून सेपरेट लिहिली, एन ची व्हॅल्यू आपण सेपरेट लिहिली. देन आपण परत एकदा पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय करत आहे, ज्याने आपल्याला काहीतरी क्वांटिटी मिळाली, आणि एन ला पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स करत आहे, कारण इथे आपल्याला डी वाय दिसतो. ओके, सो जो दिसतो तो सोडून दुसऱ्या व्हेरिएबलने डिफरन्शिएट करायचा आहे. देन आपण बघू शकतो की दोन्ही साईडला आपल्याला सेम व्हॅल्यू मिळालेले 2e टू द पॉवर एक्स. सो गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. सो एक्झॅक्टनेस आपण कन्फर्म केल्यानंतर त्याचं सोल्युशन आपण डायरेक्टली लिहू शकतो, इंटिग्रल ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रल ऑफ एन डी वाय इज इक्वल टू सी. ओके, इंटिग्रल ऑफ एम डी एक्स करणं काही जास्त प्रॉब्लेम नाहीये, बट एन डी वाय करत असताना आपल्याला फंक्शन्स ऑफ वाय ओनली हवे आहेत. ओके, सो या केसमध्ये n was given by 2e to the power x minus 4y. so त्यातला हा पार्ट फंक्शन ऑफ एक्स आहे, सो हा आपण घेऊ शकत नाही. बट हा जो मायनस 4y ही टर्म आहे ना, ती फंक्शन ऑफ वाय असल्यामुळे आपण त्या टर्मला इथे घेऊ शकतो. ओके, सो अगेन यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विचारायला येऊ शकता. ओके, मी हा पार्ट इतक्यासाठी घेतलेला म्हणजे ऍक्च्युली आपल्याला M3 मध्ये याचं डायरेक्ट ऍप्लिकेशन नाहीये तसं, बट हे असे डिफरन्शियल इक्वेशन आहेत की गेट जर तुम्ही काही जण देणार असाल गव्हर्नमेंट एक्झामसाठी, कारण टॉप रँकिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर वेळा गव्हर्नमेंट जॉब डायरेक्टली लागून जातो गेट थ्रू. सो त्या एक्झाम मध्ये एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन डायरेक्टली विचारलेली आहे. डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे. सो दॅट्स वाय इट इज डन. अदरवाईज तुम्ही एक्झॅक्टचा पार्ट जर फक्त M3 वर फोकस करणार असाल तर एक्झॅक्ट नाही केला तरी चालून जाईल. ओके, M3 वरच फक्त फोकस करणार असाल तर एक्झॅक्ट नाही केला तरी चालून जाईल, बट एक्झॅक्ट ऍक्च्युली तुम्हाला पुढे फर्दर कोर्सेस मध्ये लागू शकतो. दॅट्स वाय मी याला इथे इंट्रोड्यूस केले. ओके, विथ दिस आय गेस वी कॅन स्टॉप हिअर. Okay, with this we can stop here. So कुणाला काही डाऊट?
मेजरली कुणाला काही व्हेरिएबल सेपरेबल मध्ये डाऊट आहे का? ओके, एक्झॅक्ट आपण डाऊट ऑफलाईनच ट्राय करू, बट ऑनलाईन मध्ये मला व्हेरिएबल सेपरेबल मध्ये काही कन्फ्युजन नको आहे. ओके, व्हेरिएबल सेपरेबल मध्ये कुणाला डाऊट असेल तर तुम्ही आता विचारू शकता. व्हेरिएबल सेपरेबल डिफरन्शियल इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे? ओके, जर काही डाऊट नसतील तर आपण स्टॉप करू शकतो का? ओके, जर तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल समजलं असेल ना, तर आपल्याला जे नेक्स्ट लागणार आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ते भरपूर इझी आहे. ओके, एक्झॅक्टची म्हणजे एक्झॅक्ट एक सेपरेट एंटिटी आहे. ओके, एक्झॅक्ट आपण हवं तर कधीतरी परत एकदा आपण मस्त लेक्चर घेऊन त्यांना एक्झॅक्ट ऍक्च्युली का आलं, कसं आलं वगैरे याच्यावर पण डिस्कस करू आपण. बट अगेन डायरेक्टली एमथ्री लागत नसल्यामुळे मी फक्त त्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे, बिकॉज इट समथिंग लाईक दिस एक्झिस्ट आणि ते इम्पॉर्टंट आहे. Okay, I guess we should stop here. So thank you for attending the lecture. We'll meet directly. उद्याचे लेक्चर आय गेस इलेक्ट्रिकलला 9 वाजता महागावर सर काहीतरी घेणार आहेत. सो वी मे नॉट हॅव द लेक्चर ऍट 9. ओके, 9 वाजता आपलं लेक्चर होणार नाही. सो इव्हिनिंगला घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यावर आपण नंतर डिस्कस करू. ओके, वेन्सडे थर्सडे रोबोटिक्स बॅच सोबत थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे ते पण 2 दिवस आपल्याला थोडंसं डिफिकल्ट जातील. बट आपण या 3 दिवसापैकी एक दिवस तरी ऍटलिस्ट ऑनलाईन घेऊन टाकू, सो दॅट की वी आर मार्चिंग अ लिटल बाय लिटल. आणि शेवटी आपल्याला बाय द एंड ऑफ दिस वीक आपल्याला फर्स्ट चॅप्टर सुरू करायचं आहे. ओके, सो विथ दिस वी विल स्टॉप फॉर टुडे. थँक्यू फॉर अटेंडिंग. ते काही डाऊट असतील तर तुम्ही मला विचारायला येऊ शकता. मोस्ट ऑफ द टाइम मी केबिन मध्येच असेल. जर नसेल तर थोडंसं मला तुम्ही मेसेज वगैरे करून ठेवू शकता. ओके, सो विथ दिस विल स्टॉप फॉर टुडे. थँक्यू.